श्री गणेशाय नमः। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्री गणेशाचं नाव घेऊन आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात करूया। प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। श्री गणेशाच्या सुंदर दर्शनाचा आपणही लाभ घ्यावा। आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांनाही आपण नमन करूया। घरी आम्ही गणपती बाप्पांची छान मनोभावे पूजा केली। गणपती बाप्पांचे आवडते जास्वंदीचे फूल आणि सुगंधी फुलं वाहिली देवाला। आणि छान सुंदर असे अत्तर लेपनही केले। हिना अत्तर गणपती बाप्पांना खूप आवडते। हिना अत्तराचे लेपनही केले। छान मनोभावे पूजा केल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले। आज आपल्याला छान खमंग खुसखुशीत अशी डाळीचं पीठ पेरलेली सिमला मिरचीची भाजी करायची आहे। तर म्हटलं क्विक रेसिपी तुमच्याबरोबरही शेअर करावी। या भाजीला थोडं तेल जरा जास्ती लागतं। छान तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचे आहे। छान तडतडू द्यायचे आहे। आता यामध्ये हिंग हळद टाकून घेतलं आहे। लाल तिखट, गॅस एकदम कमी करायचा किंवा बंद केला तरी चालेल। काळा मसाला, गरम मसाला टाकलाय, आपल्या चवीनुसार टाकायचं। छान खमंग करायची, जरा तिखट भाजी छान लागते। धणे जिरे पूड टाकली आहे आणि सिमला मिरची कापून घेतली। मी चार सिमला मिरची घेतल्या त्या अशाच कापून घेतल्या आणि आता छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची भाजी। छान सगळा मसाला लागला पाहिजे। आता याच्यामध्ये मी थोडी साखर आणि मीठ ॲड करणार आहे। आणि तेल जास्ती का घेतले असेल तुम्हाला वाटत असेल तर आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकणार आहे आणि ते आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे, म्हणून मी ॲडिशनल तेल टाकलंय। जरा बेसन पीठ तेलावर भाजून घेतलं ना की छान फुलतं पीठ, म्हणून मी फोडणीमध्ये जास्तीचं तेल घातलंय। वरून टाकण्यापेक्षा फोडणीत घातलं तेल की अजून छान चव येते। आता जसं आपल्याला आवडतं त्याप्रमाणे बेसन पीठ टाकायचं आहे। जास्ती पण नाही होऊ द्यायचं, नाही तर नुसतं मग पीठ लागतं। जेवढी भाजी तेवढंच बेसन पीठ अंदाजे घ्यायचं आहे। असं हळूहळू टाकून घ्यायचं साधारण अंदाजे। आणि आता हे मस्त जरा तेलावर एक 5-7 मिनटं मस्त परतून घ्यायचं आपल्याला। आता हे छान असं परतत राहायचं आपल्याला। डाळीच्या पिठाचा असा छान खमंग वास पण येतो भाजलं गेलं की। आणि 5-7 मिनिटांनी भाजल्या गेल्यानंतर ना एक अगदी थोडंसं अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे डाळीचं पीठ शिजण्यापुरतं, अगदी थोडंसं बस। आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला एक 10 मिनटं छान वाफवून घ्यायची आहे। आता असं वाटतं भाजी चिकट होते की तसं काही होत नाही। वाफवल्यानंतर बघा पीठ छान फुलून येतं। आता मस्त एक 10 मिनटं छान वाफायला ठेवूया। अधूनमधून जरा भाजी ढवळत राहायची, आपल्याला चेक करत राहायचे। हे पहा पीठ आता आपलं फुललं आहे। एकदा सिमला मिरची मऊ पडली ना की ही भाजी आता झाकण न ठेवता ओपन करायचे आणि 5-7 मिनटं अशी ओपनवरच आपल्याला परतत राहायचे की पीठ एकदम मोकळं छान सुटसुटीत होतं। आणि वरतून भरपूर सारी कोथिंबीर पेरायची की भाजी रेडी। ही टिफिनला द्यायला फार सुंदर लागते भाजी। 5-7 मिनटं ओपनवर ठेवलं ना की छान भाजी मोकळी होऊन जाते एकदम। पाहिजे तर वरतूनही तेल टाकून नंतर तुम्ही खाऊ शकता, अजून छान लागते। हे पहा आपली भाजी तयार आहे।
हे पहा मस्त खमंग खुसखुशीत अशी सिमला मिरचीची पेट पेरलेली भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी, तर त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण छान गणपती दर्शन घेणार आहोत, पार्ल्यात फिरणार आहोत आणि हापूस आंब्याची खरेदी पण करणार आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत पार्ल्याच्या भटकंतीला चला, गणपती बाप्पाचं तुम्हाला दर्शन घडवतो. चलो लेट्स गो. आपले महाराज पहा किती सुंदर दिसत आहेत. आता आपण आलो आहोत विले पार्ले येथील श्री पार्लेश्वर मंदिर येथे. हे पार्लेश्वर गणपती मंदिर हे 300 वर्ष जुने मंदिर असून पार्लेकरांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. हे मूळ मंदिर भगवान शंकरांचे असले तरी मंदिराच्या उजव्या बाजूला प्राचीन गणपतीची सुंदर मूर्ती आहे. या मंदिराचा 1939 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला होता आणि हे थोडं जुनं पुराणकालीन आणि नवीन काळाचं असे सांगड घातलेल्या मंदिराची ही संरचना आहे. पहा किती सुंदर दिसतं ना. मी तुम्हाला बाहेरचा लुक दाखवते. या मंदिराची स्थापना पूर्वी स्थानिक कोळी, भंडारी आणि ग्रामस्थ लोकांनी केली होती. हे एक स्वयंभू स्थान असे मानले जाते. इथे जे यज्ञ कुटीर दिसते तिथे वेगवेगळे यज्ञ याग केले जातात नेहमी. हे मंदिर विले पार्ले रेल्वे स्थानकापासून पूर्वेच्या दिशेला आहे, म्हणजे विले पार्ले ईस्ट येथे आहे. मुंबईतील अनेक भाविक या मंदिराला विशेष महत्त्व देतात. मुंबईतील प्रमुख गणेश मंदिरांपैकी हे एक मानले जाते. हे पहा दीपमाळा पण किती सुंदर दिसत आहेत ना. आता आपण मंदिरात आत जाऊन छान दर्शन घेऊया. मंदिराच्या आवारात मुख्य शंकरलिंगासोबतच गणपती बाप्पाचे सुंदर मंदिर आहे, जे मराठमोळा शैलीत बांधले गेले आहे. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून विले पार्लेकरांच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. तर सर्वात आधी आपण आज गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया. बघा गणपतीची मूर्ती किती विलोभनीय दिसते ना. मनमोहक रूप बाप्पांचे डोळ्यात साठवून घेऊया. आम्ही दुपारच्या वेळेला गेलो होतो त्यामुळे गर्दी कमी होती. नंतर 5 नंतर भरपूर गर्दी वाढते भाविकांची. आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे अंगारकी निमित्त. खूप तेज आहे या गणपती बाप्पांना. गेली 25 वर्ष मी या गणपतीच्या मंदिरात येते आणि इतकं सुंदर वाइब आहे ना मंदिराची आणि इतकं प्रसन्न मन होतं ना. आपण कितीही दुःखी चिंतेत असलो तरी मंदिरातनं बाहेर पडताना आपण प्रसन्न चित्ताने बाहेर पडतो. हा मला नेहमीचा अनुभव आहे.
खूप जाज्वल्य आणि पवित्र स्थान आहे हे. आम्ही छान थोडा वेळ गणपती बाप्पा पुढे बसून नामस्मरण केले. आता आपण शंकरांच्या मंदिरात जाऊया. ही देखील स्वयंभू अशी शंकरांची पिंड आहे आणि मंदिराचे बांधकामही बघा किती छान पूर्वीचे संरचना आहे. वाड्यासारखा भास होतो एकदम, है ना. त्यात काही बदल केलेला नाहीये. खूप प्रसन्न जागा आहे ही. उजव्या बाजूला गणपतींची सुंदर मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला दत्त महाराज आहेत. किती सुंदर छोटीशी मूर्ती आहे बघा. हे पाही स्वयंभू अशी शंकरांची पिंड आहे. मागे माता पार्वती आहे आणि इकडे दत्तांची सुंदर मूर्ती आहे. हा मंदिरातला आतला भाग मी तुम्हाला दाखवते आहे. एकदम पुराणकालीन अशी संरचना आहे. तिकडे तुळशी वृंदावन पण खूप सुंदर आहे मोठे. भक्तांची सतत ये-जा चालू होती. आज वर्षातली सगळ्यात मोठी चतुर्थी होती. आज मंदिरातून दर्शन घेऊन प्रसन्न मनाने आता आम्ही बाहेर पडत आहोत. हळूहळू भक्तांची वर्दळ वाढू लागली आहे आता. सुंदर झालं दर्शन. हो, खूप छान दर्शन झालं. हो ना. गाडी आत कुठे आली गं? टेस्टी असते. हापूस आंब्याची खरेदी करून नंतर मग आम्ही रिटर्न निघालो घराच्या दिशेने. हापूस आंब्याचे रेट्स आता बऱ्यापैकी कमी झाले आहेत. आम्हाला वाटलं होतं अजून चढे भाव आहेत का, पण बऱ्यापैकी आता रेट्स कमी झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आंबे बघितले त्यांच्याकडे आणि छान आंबे असतात इथे. आपले 1000 रुपये डझन असे आम्हाला मिळाले. निघताना मी तुम्हाला पार्ल्यातला हा आतला एरिया दाखवते आहे. किती डेव्हलपमेंट चालू आहे बघा जोरात. अजिबात ओळखू येणं झालं आहे विले पार्ले ईस्ट. आधी इतकी मोकळी जागा असायची, आता इतक्या सुंदर सुंदर बिल्डिंग्स तयार झाल्या आहेत आणि एक जागा रिकामी राहिली नाही. म्हणून मी स्वतःच्याच मेमरीसाठी शूट घेऊन ठेवले की केवढे ट्रान्सफॉर्मेशन झाले त्या मधल्या काळामध्ये. आणि खूप सुंदर सुंदर अंडर कन्स्ट्रक्शन पण बिल्डिंग्स इतक्या छान उभ्या राहतात सगळ्या. बापरे, ओळखण्यापलीकडे पार्ला झाल्या आता. म्हणून मी निघता म्हटलं तुम्हालाही झलक दाखवावी की किती डेव्हलप होत चाललंय बघा पार्ला. काही असे जुने बंगले अजूनही आहेत, पण आता भरपूर साऱ्या सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत नवीन. ही एक बघा ना किती सुंदर कलात्मकरित्या त्यांनी बांधलं एंट्रन्स.
अथर्व पॅलेस. की सुंदर आहे बिल्डिंग ती पण. म्हटलं खास तुम्हालाही झलक दाखवावी. काय काय जुन्या सोसायट्या अजून थोड्या दग धरून आहेत, पण रिडेव्हलपमेंटचे जवळजवळ भरपूरच प्रोजेक्ट आहेत. 100-200 प्रोजेक्ट आरामात चालू असतील पार्ल्यात सध्या. हे एक जुनं मंदिर अजूनही आहे. जुन्या काही आठवणी आहेत अजून पार्ल्याच्या, पण तेही लवकर आता हे रिडेव्हलपमेंटला जातील असं वाटतंय. आणि हे स्प्रे पेंटिंग पण मला खूप आवडतं. आता आपण निघालो आहोत घराच्या दिशेने. ढगांचे पुंजके पहा किती सुंदर दिसत आहेत ना. माझं एकदम अचानक बाहेर लक्ष गेलं, म्हणून मी ते चटकन कॅमेऱ्यात कैद केलं. सो आत्ताच आम्ही घरी आलो. भरपूर ट्रॅफिक लागली. तर आजचा देवदर्शनाचा, गणपती बाप्पाच्या दर्शनाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. एक रेसिपी पण शेअर केली तुमच्याबरोबर. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तर बस सगळ्यांना बाय बाय.